कारवा कसला सुटलाय तुम्हाला माहितीच आहे. मांजरी बघा कसं काय शेकतात. तुमच्या पण घरी चूल पेटवतात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. घरी चूल पेटवलेली तरी पण मी हिटरला पाणी तापवलं आणि लगेच आंघोळ करून करपडी फाट्यावर आलो. तुम्ही इन्स्टा स्टोरीला बघितलंच असेल, इथं ॲक्सिडेंट झालाय. तो कसं काय झाला काय माहीत नाही. आम्ही निघालेलो पुण्याला, त्यामुळे तिथं थांबलो नाही. आपली भीमा नदी आणि सकाळचं वातावरण म्हणजे सुखच. बोलायला शब्द नाहीत, असलं वातावरण खतरनाक होतं. मग काय, सगळ्यात पहिल्यांदा बिग वनमध्ये CNG फुल करून घेतला गाडीचा आणि पुढं आल्यावर नाश्त्यासाठी थांबलो. नॉनस्टॉप गाडी डायरेक्टच पुण्याला आणली. तिथं गाडी पार्किंगला लावली आणि लगेच निघालो आम्ही मंडई फिरायला. फिरता फिरता आलो या पाणीपुरीवाल्या काकांकडं. काका जरा डेंजरस होता. तिथं पाणीपुरी खाल्ली आणि लगेच आलो उसाचा रस प्यायला. रस पिल्ला आणि लगेच रिक्षात बसून आम्ही निघालो आपल्या पार्किंगकडं. पार्किंगमधनं गाडी काढताना पूर्ण आमची हालतच खराब झालते, कारण इतक्या गाड्या जमा झालत्या, विषयच घ्यायचा नव्हता. घरी येताना लोणी काळभोरच्या पुढं आणि उरुळी कांचनच्या अलीकडं मस्तपैकी जेवण केलं. CNG गाडीचा कमी झालता, मग येवत पशी CNG भरला आणि येताना सिटीटेक मार्गे आलो.